रामकृष्ण हरी. मी संकेत महाजन आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल आध्यात्मिक सागर यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजचा पॉडकास्ट हा श्रद्धेचा, अनुभवाचा आणि गुरुकृपेचा आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण सामान्य भक्तांना आलेल्या स्वामींच्या असामान्य अनुभवांबद्दल माहिती घेणार आहोत. जिथे संकटामध्ये आधार मिळाला आणि अशक्य गोष्टीही शक्य झाला. तर नमस्कार मित्रांनो, या पॉडकास्टमध्ये आज आपले पाहुणे आहेत सौ सुजाता निखिल पायगुडे, जे आपल्याला त्यांच्या जीवनात आलेल्या स्वामी अनुभवांबद्दल सांगणार आहेत. चला तर पॉडकास्टला सुरू करूयात. प्रथमतः सुजाता, आपलं खूप खूप स्वागत आणि आपण आपले अनुभव शेअर करायला तयार झालात त्याबद्दल आपले आभार. तर आपली थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगाल का सुरू करण्यापूर्वी? हो, नमस्कार. मी सुजाता निखिल पायगुडे. मी राहणार मूळची पुणे. मी 17 ते 18 वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत आहे. आणि स्वामी सेवेबद्दल सांगायचं झालं तर खरं तर मी ह्या दिशेकडे खूप उशिरा वळाले, परंतु त्याच्यानंतर आलेले अनुभव हे खूप छान आहेत. देव आहे, दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वामी समर्थांच्या या उपासना मार्गात किंवा भक्ती मार्गात तुम्ही कशा आलात? जसं की सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा माणसावर संकट येतं तेव्हाच माणसाला देव आठवतो. तसंच काहीसं खरं तर माझ्या बाबतीत झालं आहे. जसं मी बोलले की मी या स्वामी सेवेकडे खूप उशिरा वळाले, कारण कदाचित स्वामी कायमच माझ्या बरोबर होते, पण मी कधी त्यांना ओळखलं नाही. आणि कदाचित स्वामींना असं वाटलं असेल की आता माझ्यातला भक्त किंवा शिष्य जागा झाला पाहिजे, म्हणून माझ्यावर जसं ऐकायला खूप कॉमन आहे पित्त, ते एक कारण ठरलं. आणि जो मला पित्ताचा पॅनिक अटॅक, गॅस्ट्रो अटॅक जे काही म्हणतात तो आला. आणि त्याच्यानंतर खरं तर माझा स्वामी सेवेकडे वळाले. बरोबर आहे. जसं तुम्ही सांगितलं, खरंच संकटामध्ये आपल्याला देवाची आठवण ही होतेच. आणि मग एखादं खूप काही मोठं संकट आलं किंवा ज्यावेळेस असं वाटतं की आता सगळं काही संपलं आणि त्यावेळेस एक चमत्कार होतो आणि आपण मग त्या भक्ती मार्गात लागतो. निश्चितच बऱ्याच लोकांचे हे असेच अनुभव असतील, त्यात काही शंका नाही. तुम्ही जेव्हापासून स्वामी समर्थांची ही उपासना किंवा भक्ती आपण म्हणतो ती सुरू केली, त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आलेला पहिला अनुभव कोणता? स्वामी सेवा सुरू केली ती खरं तारक मंत्रापासून. कारण त्याच्या आधी जसं मी बोलली की मी एकंदरीतच देवाचं करणारा नव्हती. आमच्या घरी ते वातावरण होतं, पण मी कधी करायचा तितका संबंध आला नव्हता. आणि मग सुरुवात करताना मी सगळ्यात पहिले तारक मंत्रापासून सुरुवात केली. तर तारक मंत्राचा आलेला पहिला अनुभव मी नक्कीच शेअर करते. तर सांगायचं असं तर प्रत्येकाच्या प्रोफेशनमध्ये स्वतःचं एक ड्रीम असतं की आता जसं मी IT प्रोफेशन असल्यामुळे प्रत्येकाचं असतं की मला अमुक तमुक पॅकेज पाहिजे किंवा मला ह्या कंपनीत जॉब करायचा किंवा मला ऑनसाईटला जायचं आहे. तसं माझी एक ड्रीम कंपनी होती आणि ती माझी एक्झिस्टिंग कंपनीच्या अगदी समोर होती. आणि रोज तिथून जाता येताना मला कायम वाटायचं की आपण त्या कंपनीत जॉब करावं. पण त्या कंपनीचा क्रायटेरिया असा होता की तुम्हाला थ्रू आउट फर्स्ट क्लास पाहिजे, जे की मला 12thला नव्हते. तर त्याच्यामुळे कुठेतरी हे माहीत होतं की आपण ह्या कंपनीत कधीच नाही जॉब करू शकणार, पण तरी सुद्धा ती इच्छा कायम व्हायची. कारण समहाऊ त्याचं नाव ऐकलं की असं वाटायचं की अरे किती भारी, किंवा इथे जॉब करतील ते किती भारी, लोक त्यांच्याकडे किती छान ह्याने बघत असतील, तसं कायम वाटायचं. आणि योगायोगाने असं झालं की एकदा मला फोन आला. तेव्हाही थोडासा मला डाऊट होता की मला कॉल कसा आला. तर मी त्यांना सांगितलं सुद्धा की मला मार्क्स कमी आहेत. तरी सुद्धा ते म्हणाले की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता. तर माझा पहिला राऊंड झाला. पहिला राऊंड क्लिअरही झाला. पण अनफॉर्च्युनेटली HR पर्सन मला म्हणाला की तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत नाही, तर तुम्ही जाऊ शकता. तर तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी त्यांना म्हणाले की मी तुम्हाला हे फोनवर सांगितलं, पण ते म्हणाले की नाही, ही आमच्याकडून झालेली चूक असू शकते. तर पण मी माहित नाही का, पण मी लगेच नाही निघाले. मी तिथे बसून तारक मंत्र म्हणत राहिली आणि 2 ते 3 मिनिटांनी मग मी निघाले. तर मी कॅम्पसच्या बाहेर नव्हती गेली, पण आतमध्ये असतानाच मला HRचा परत फोन आला की तुम्हाला कोणी जायला सांगितलं का? म्हटलं हो, असं असं झालं. तर ते म्हणाले की नाही, आम्ही तुम्हाला कन्सिडर करतोय. तर ते माझ्यासाठी एक शक्य झालेली गोष्ट आहे असं मी म्हणेन. कारण जी गोष्ट खरं तर कधीच शक्य नव्हती. कारण मी जितक्या वेळेस पहिले अप्लाय केलं होतं, मी कधीच त्यांच्या
काय म्हणतात कॉलबॅकला सुद्धा क्वालिफाय झालेली नव्हती, जेव्हा की मला त्याची नंतर ऑफर आली. तर ही एक अशक्य शक्य झालेली गोष्ट आहे माझ्यासाठी. छान. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामींचं ब्रीदवाक्य आहेच आहे. आणि त्यांच्या ठेवलेल्या विश्वासामुळेच अशक्य ही गोष्टी शक्य होतात. तेही तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवलं. यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडला, की जसं आता तुम्ही सांगितलं की मला स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा हा एक अनुभव आला, त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडला, किंवा अनुभव तर हे सगळ्यांनाच येतात, तुम्हाला अशी काही अनुभूती आली का की ज्यामुळे तुमचं जीवन हे एकदम 360 डिग्री चेंज झालं? अनुभूतीच्या आधी मला असं वाटतं की मी स्वामी सेवेकडे कशी मिळाले हे मी तुम्हाला सांगते. जसं की मी आता सांगितलं की ड्रीम कंपनीमध्ये मला जॉब मिळाला. बऱ्याच वेळेला म्हणतात की तुमचा आनंद तुम्ही साजरा करा, पण तो दरच वेळेला दाखवला पाहिजे असं नाही. बरोबर. तसा काही एक मला अनुभव आला, तो योगायोग असू शकतो, पण मी स्वतः ते मानते, त्याच्यामुळे मी त्या गोष्टीकडे तसंच बघते. त्या तर नजरेने बघा. हां, जसं की मी सांगितलं तर ते ड्रीम कंपनीचा मी ऍक्च्युली स्टेटसला लावलं, जसं आपण नॉर्मली नॉर्मली काही व्हॉट्सअप स्टेटसला लावतो. बरोबर. अचीव्ह केलं की आपल्याला ती उत्सुकता असते. बरोबर. पण त्यानंतर झालं असं की 2 ते 3 दिवसामध्ये मला खूप प्रचंड त्रास झाला ऍसिडिटीचा. तो ऐकायला साधा वाटतो, बरोबर. पण तो जो ज्याला होतो, ज्याला आयुष्यात ऍसिडिटी काय हेच माहीत नसतं, त्याला जेव्हा तो होतो तेव्हा तो पूर्ण मुळापासून हालतो, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. बरोबर. तर तेव्हा तो ट्रिगर एक बसला माझ्या आयुष्यात. त्याच्यानंतर मला भेटणारी माणसं जी भेटत गेली, डॉक्टर असो, फ्रेंड्स असो, फॅमिली फ्रेंड्स असो, हे सगळे स्वामी सेवेतले भेटत गेले असं मी म्हणेन. कारण माझ्या एका व्यक्तीच्या बेसिक लेवलच्या किंवा थोड्याशा ॲडव्हान्स लेवलच्या जितक्या मेडिकल टेस्ट होऊ शकतात त्या सगळ्या माझ्या झाल्या होत्या, तरी सुद्धा निदान कळत नव्हतं. आणि माझ्या मिस्टरांचे मोठे मामा आहेत, त्यांनी आम्हाला एक आयुर्वेदिक डॉक्टर सजेस्ट केले. आणि मला आठवतं की पहिली जी अपॉइंटमेंट होती, तर मी आणि माझे मिस्टर जेव्हा मी गेलो आणि जेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो, तिथे स्वामींचा फोटो होता. तिथेच माझे मिस्टर म्हणाले की तू इथे नक्की बरी होणार, आणि खरंच तसं झालं. त्याच्यानंतर त्यांची ट्रीटमेंट गेल्यानंतर मला आपण जे म्हणतो मानसिक बळ पहिले यायला लागतं, तिथून त्याची सुरुवात झाली आणि त्यातनं मी बाहेर पडत गेले. पण त्या प्रवासामध्ये जितक्या लोकांनी मला मदत केली किंवा जे मला अनुभव आले, हे सगळे स्वामी सेवेकडे कल असणारे आले. तिथून पुढे मग माझी स्वामी सेवेला सुरुवात झाली. जेव्हा तुम्ही एखादी परीक्षा आपली सुरू होते, संकटांची मालिका सुरू होते, तेव्हा कुठेतरी असं माणसाला जाणवतं की आता सगळं काही संपतं, आणि अचानक जेव्हा काहीतरी चमत्कार होतो आणि मग एक एक गोष्टी घडत जातात. जसं की तुम्ही सांगितलं की प्रत्येक डॉक्टर असो त्या किंवा एखादा कोणीतरी नातेवाईक असो, ते प्रत्येक स्वामी सेवेतले होते. किंवा तुम्ही आता जसं सांगितलं की डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेल्यावर तुम्हाला स्वामींचा फोटो दिसला, तर हे निश्चितच स्वामी कृपेचा एक भाग आहे आणि त्याने तुम्हाला एक मानसिक पाठबळ तर नक्कीच मिळतं. आणि एकदा का मनाची शक्ती प्रबळ झाली की मग तुम्हाला तुमच्या संकटावर मात करता येते. एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर स्वामी तुमच्यासाठी कोण आहे? एका वाक्यात उत्तर देणं अवघड आहे, पण मी म्हणेन की ते आधार आहेत. आनंदामध्ये सुद्धा पहिला स्वामी नाम येईल, आणि अर्थातच संकटामध्ये पहिली हाक स्वामींना जाते. तर स्वामी माझ्या जीवनाचा आधार आहेत, सर्वस्व आहेत असं मी म्हणेन. बरोबर. आपण म्हणतोच की दुःखामध्ये सुख हे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी. त्यामुळे एक आधारवड स्वामींचा तर निश्चितच असतो. आणि जर तुम्ही सांगितलं की स्वामी तुमच्यासाठी सर्वस्व आहेत, आणि आजपर्यंत जे काही तुमच्या आयुष्यात तुम्ही अचीव केलं ते स्वामी कृपेमुळेच अचीव केलं, हे तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगितलंच आहे. जर स्वामी समर्थ आज तुमच्यासमोर प्रत्यक्ष उभे राहिले आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला काय पाहिजे ते मागा, तर तुम्ही स्वामींकडे काय मागाल? जर हा प्रश्न 7 ते 8 वर्षापूर्वी विचारला असता तर कदाचित माझी लिस्ट खूप मोठी राहिली असती. पण स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी इतकं सक्षम तरी केलेलं आहे की स्वामींकडे मी छोट्या छोट्या गोष्टी मागायची मला गरज नाही राहणार, त्या मी माझ्या पूर्ण करू शकते. आणि स्वामी समोर आले तर कदाचित मनशांती मागेल, कारण बाकी माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी किंवा मुलांसाठी जे आपण नॉर्मली मागतो, ते मला असं वाटतं की मला स्वामीने तितकं सक्षम केलेलं आहे की मी त्याची काळजी घेऊ शकेन. त्याच्यामुळे स्वामीने माझी काळजी घ्यावी असं मला वाटतं. त्यामुळे स्वामी बरोबर. मनशांती, समाधान यातच खरं सुख असतं.
आणि तेच आपल्याला शेवटी आयुष्यात पाहिजे असतं. पैसा सगळं नसतं, ऐहिक सुख सगळं नसतं. समाधान आणि शांती मनाला कुठेतरी एक नवीन उभारी देत असते. हे तुम्ही अत्यंत उत्तम असं उदाहरण आणि प्रश्नाला उत्तर दिलंय की निश्चितच आपण काही मागताना देवाकडे काय मागावं, अचानक जर देव भेटला काय मागितलं पाहिजे, याचे एक उत्तम उदाहरण तुम्ही आज आमच्या समोर सांगितलंय. रोजच्या आयुष्यामध्ये जसं की आता तुम्ही सांगितलं मगाशी की तुम्ही 17-18 वर्षापासून सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात. मी स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये किती व्यस्त असतो, वेगळं असतो हे मलाही कळतं. तर अशा दैनंदिन व्यस्त असलेल्या तुमच्या या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही स्वामी सेवा कधी करतात, मग कशी करतात? स्वामी सेवा खूप करणं शक्य नाही होत अर्थातच, पण मी असं म्हणेन की जे ऑलरेडी स्वामींचं करतात ते करतच असतील कदाचित, पण ज्यांना जर करायची इच्छा असेल आणि वेळ कमी असेल तर मला असं वाटतं की रोज एकदा तारक मंत्र म्हणायला पाहिजे, स्वामी स्तवन म्हणायला पाहिजे आणि शक्य असल्यास एक जपाची माळ करायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही खरंच नाही केलं तरी चालतं, पण हे तुम्ही श्रद्धेने करा. ह्याला एक 5 ते 10 मिनिटं खूप झाली. रोजच्या तुमच्या देवपूजेसमोर तुम्ही तेवढ्या वेळेत सुद्धा हे पूर्ण करू शकता. बरोबर. आपण म्हणतोच की थोडं करा पण व्यवस्थित करा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की तारक मंत्र असेल, स्वामी स्तवन असेल, स्वामी समर्थांची एक माळ असेल, यापैकी एकही तुम्ही भक्तिभावाने रोज केलं आणि तसं आपलं दिनचर्या ठेवली तर निश्चितच त्याचा तुम्हाला उपयोग होतो. स्वामी समर्थांचे भक्त असतील किंवा ज्यांना स्वामी समर्थांवर विश्वास असेल, अशांना तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगू शकता किंवा काय सांगाल आमच्या प्रेक्षकांसाठी की जेणेकरून त्यांना त्यातून एखादं मोटिवेशन मिळेल? सांगायचं झालं तर आता कोणतंही क्षेत्र असो, प्रचंड कॉम्पिटिशन आहे. माणसाला मेंटली स्टेबल राहायची खूप गरज आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि सगळ्यांचेच, लहान असो मोठा असो, सगळ्यांची पेशन्स लेवल ही खूप कमी झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात, मनाने शांत राहणं खूप अवघड आहे. पण ते जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर नामस्मरण ही खूप उत्तम सेवा आहे किंवा तो एक मार्ग आहे. आणि कोणत्याही गुरु, तुमचे गुरु कोणीही असो, आम्ही स्वामींना मानतो, तुम्ही कोणत्याही गुरु मानू शकता, तर त्यांचं नामस्मरण करणं ते तुम्हाला तुमच्या मनावर विजय अगदी नाही मी म्हणणार, पण तुम्ही तुमच्या इमोशन्स म्हणा किंवा मन म्हणा किंवा तुम्हाला कोणतंही डिसिजन घ्यायची शक्ती म्हणा ही तुम्हाला नामस्मरणाने येते. कारण तुमचं मन जेव्हा शांत असतं तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेता असं मला वाटतं. बरोबर. शारीरिक बळासोबत मानसिक बळ ही आजच्या जगामध्ये आवश्यक आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की नामस्मरण हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे, जेणेकरून मनाला एक प्रकारची बळकटी येते आणि मग तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, तुम्हाला घ्यायच्या असलेल्या डिसिजन तुम्ही अत्यंत व्यवस्थित घेऊ शकतात. मन शांत असेल तर तुम्ही सगळं काही व्यवस्थित करू शकतात. आणि जसं तुम्ही सांगितलं, खरंच नामस्मरण हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे. आज सुजातांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले जे काही स्वामींचे अनुभव आहेत ते त्यांनी सांगितले आणि त्यांनी हेही सांगितलं की श्रद्धा आणि विश्वास हा तुमचा अजोड असला पाहिजे, तो अभंग असला पाहिजे, तो भंगता कामा नये. जर विश्वास आणि श्रद्धा अतूट असेल तर निश्चितच तुम्हाला स्वामींचे अनुभव येतातच आणि येतीलच. मला असं वाटतं तुम्ही जे सांगितलेले अनुभव आहेत निश्चितच अत्यंत आमच्या प्रेक्षकांना मोटिवेशन देणारे आहेत. जे कोणी हा पॉडकास्ट ऐकतील त्यांना निश्चितच एक मोटिवेशन मिळेल स्वामींची भक्ती करण्याची, किंवा जे ऑलरेडी या भक्ती मार्गात असतील त्यांना ती भक्ती वाढवण्याची निश्चितच एक प्रकारची मोटिवेशन निश्चितच मिळणार आहे. आपण आपले अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, या होत्या सुजाता पायगुडे ज्यांनी आपले अनुभव आपल्यासोबत शेअर केले. तुमचेही स्वामींच्या भक्तीबद्दल काही अनुभव असतील, तुम्हाला आलेल्या काही अनुभूती असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तेही सांगा. आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आणखी काही तुमचे अभिप्राय असतील किंवा आणखी तुम्हाला काही जाणून घेण्याची इच्छा असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. पुढच्या व्हिडिओपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.